प्लेअर ऑफ द मॅच अक्षय पाटील होते. हर्षदादा म्हात्रे साहेबांच्या शुभेच्छा आपण ही ट्रॉफी देऊया आणि त्यानंतर आपण देऊया अंतिम सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अतिशय चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला. नेहमीच जेव्हाही संघ अडचणीमध्ये असतो, मोठ्या मॅचेस असतात, तो परफॉर्म करतो आणि आजही त्याने परफॉर्म केलं. इंडिव्हिज्युअली 15 धावा बनवल्या. तोच अजय भोईर ठरलाय फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला एकदा जोरदार झाला होऊन जाऊ द्या अजय भोईरसाठी. अतिशय चांगला केलं. पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच द्यायचा आहे. सन्मानित करतो की शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि ती ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय हनुमान इंदर माळी साहेबांना. त्यांच्याच माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत देखील झालेली आहे आणि ती ट्रॉफी आपण देणार आहोत. आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला. अगदी फार कमी वेळामध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये देखील इम्प्रूव्हमेंट आली आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून तो पुढे आला. सो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू संघाचं नाव पवनपुत्र वडपे आणि गोलंदाजाचे नाव भगवान. हनुमान हिंदर माळी साहेबांच्या शुभेच्छा आपण ही ट्रॉफी देऊया. एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या भगवानसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्याने केली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला भगवान. त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. चला या गोष्टीसाठी आपण थोडासा वेळ घेऊया. चला कोण असेल बेस्ट बॅट्समन? टीम वडपे कोण असेल बेस्ट बॅट्समन? कोण असेल? कारण शुभमचा देखील परफॉर्मन्स चांगला होता. बरोडी संघाच्या अजय पाटीलचा देखील परफॉर्मन्स चांगला होता. काफरुबा वेळेचा भावेशचा देखील परफॉर्मन्स चांगला होता. बट सर्वांना मागे टाकून या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. खेळाडूचं नाव घेण्या अगोदर व्यासपीठापर्यंत मी विनंती करतोय सन्माननीय कृष्णा इंदर माळी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी द्यायची आहे. साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत देखील झालेली आहे. साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायची आहे. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरला. याने रन्स बनवल्या 83. संघाचे नाव एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे. फलंदाजाचे नाव अजय भोईर इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ दे अजय भोईरसाठी. अतिशय चांगली बॅटिंग केली. इव्हन मेगा फिनाले मॅचचा देखील प्लेअर ऑफ द मॅच ठरला. अतिशय चांगला परफॉर्मन्स. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ दे अजय भोईरसाठी. तर आता आपण चतुर्थ क्रमांक देऊया आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक जातोय श्री गणेश बरोडी संघाला. व्यासपीठावर मी विनंती करतोय उत्तम पाटील साहेबांना आणि त्यांच्या समवेत मनोहरजी पाटील साहेबांना आणि त्याचप्रमाणे अनिलजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते अनिलजी पाटील साहेबांना विनंती करतो या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊया. क्रमांक 4 आणि क्रमांक 4 अर्थात जातो श्री गणेश बरोडी संघाला. आणि सन्माननीय विकासजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील जॉईंट व्हायचं आहे. चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी. ट्रॉफी दिली जात आहे क्रमांक 4 ची. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला बरोडी संघाचा. त्यानंतर देऊया क्रमांक 3. व्यासपीठापर्यंत मी विनंती करतो क्रमांक 3 देण्यासाठी सन्माननीय विष्णुदादा पाटील साहेब, ज्ञानेश्वरजी पाटील साहेब आणि आकाशदादा पाटील साहेब.
आणि त्याचप्रमाणे किशोरजी पाटील साहेब या चारही मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे क्रमांक 3 आणि क्रमांक 3 जात आहे जय काफरोबा वेहळे संघाला. चला जय काफरोबा वेहळे संघ प्रतिनिधी जरी उपस्थित असेल तरी चालेल, आपण या ट्रॉफी कलेक्ट करा. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल क्रमांक 3 टीम जय काफरोबा वेहळे संघाला. अतिशय चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आपल्याला जय काफरोबा वेहळे संघाचं. अगदी सेमीफायनल पर्यंत ते देखील पोहोचले, बट काहीशा मिस्टेक घडल्या सेमीफायनल 1 मध्ये. हरकत नाहीये, ऑल ओव्हर भरपूर चांगला परफॉर्मन्स वेहळे संघाचा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. सन्माननीय हर्षददादा म्हात्रे साहेब, त्यांच्या समवेत प्रतीकदादा जोशी साहेब आणि दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्यायची आहे आता रनर्स अपची ट्रॉफी. आणि रनर्स अप ठरलेत सरपंच उपसरपंच चषक 2024 टीम पवनपुत्र वडपे संघ. चला या ऑल टीम अतिशय चांगला परफॉर्मन्स अगदी या स्पर्धेमध्ये दाखवला, अगदी अशाच दिवसामध्ये इम्प्रेस देखील केलं. सेमीफायनल 2 मध्ये देखील अतिशय चांगला खेळ आपण याच संघाचा बघितला होता. संपूर्ण टीम या कारण यंग टीम आहे, बट या मोठ्या स्पर्धेमध्ये या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अतिशय चांगला खेळ दाखवला. आणि योगेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून जे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते देखील आपण देऊया. मी हर्षद दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज देखील द्यायचं आहे. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या रनर्स अप टीम पवनपुत्र वडपे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आता आपण देऊया. आणि ट्रॉफी देण्यासाठी मी व्यासपीठावरनं विनंती करतो ज्यांच्या नावाने ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण बघितली. विद्यमान सरपंच मॅडम अर्थात सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे मॅडम, त्यांच्या समवेत विद्यमान उपसरपंच मॅडम अर्थात सौभाग्यवती कुंता विष्णू पाटील मॅडम, मी विनंती करतो ही ट्रॉफी देण्यासाठी. आणि चला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देऊया. चला एनी गेसेस कोण असेल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट? कोण असेल? कोण असेल? देऊया द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये रन्स बनवल्या 83, विकेट घेतले 3, बट सेमीफायनल पर्यंतचा प्रवास होता आणि तोच अजय पाटील ठरलाय द प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. अतिशय चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. 83 धावा बनवल्या प्लस 3 विकेट देखील या स्पर्धेमध्ये काढले. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अजय पाटीलला. मॅडमांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी अजय पाटील. एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या. पाटील ठरले चला. त्यानंतर आता आपण देऊया ज्या क्षणाची वाट सर्वजण पाहत होते आणि तो संघ देखील या सीझन मध्ये खऱ्या अर्थाने या क्षणाची वाट पाहत होता. सो देऊया या स्पर्धेच्या चॅम्पियन टीमचा मान सन्मान पटकावला एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवस असते. क्रमांक ठरलेत स्पोर्ट्स हायवे दिवे.